पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मंडळी, आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे, करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेची कैवल्य साचे. श्रीराम. मंडळी, श्लोकाचं चिंतन करण्यापूर्वी आज छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा पुण्यस्मृती दिन आहे, तेव्हा त्यांच्याविषयी थोडं बोलणं गरजेचं आहे. मंडळी, श्रीरामानंतर मराठी मनावर जर अधिराज्य कोणी गाजवलं असेल तर ते महाराष्ट्रातले दोन राजे होऊन गेले. एक छत्रपती शिवाजी महाराज आणि एक छत्रपती श्री संभाजी महाराज. या दोन राजांनी प्रत्यक्षात लौकिकामध्ये राज्य फार काळ केलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघड 6 वर्षाचा राज्यकारभार केला राज्याभिषेकानंतर, आणि छत्रपती संभाजी राजांनी 9 वर्षाचा राज्यकारभार हा राज्यपदावर आल्यानंतर केलेला आहे. हे लौकिकातलं त्यांचं राज्य आहे. अति अल्प काळाचं राज्य असलं तरी सुद्धा मराठी मनावर त्यांनी जे अधिराज्य गाजवलं ते आज 336 वर्ष झाली संभाजीराजांना मराठी माणसाच्या अंतःकरणावरती अजून ते सिंहासनावर अधिष्ठित आहेत. इतकं महत्त्व या संभाजीराजांचं का आहे तर त्यांचं कर्तृत्व त्या पद्धतीनं आहे मंडळी. परंतु एक गंमत अशी आहे की माणसाला काही ना काहीतरी दैवाचा एक शाप असतो, दैव दुर्विलास असतो. तसा संभाजीराजांच्या बाबतीत घडलेला आहे. कारण का, आपण जर महाभारतातलं उदाहरण बघितलं तर कर्ण हा सर्वांगानं परिपूर्ण असणारं व्यक्तिमत्व होतं, परंतु त्याचं दैव दुर्विलास त्याला सर्व बाजूने अडीअडचणी येत गेल्या. तीच अवस्था संभाजीराजांची होऊन गेली. जन्मताच क्षणी काही कालावधीनंतर त्यांच्या मातोश्रींचं वैकुंठगमन झालं. सईबाई राणीसाहेब सोडून गेल्या. संभाजीराजे पोरके झाले. आऊसाहेब जिजाऊंनी त्यांचा सांभाळ केला, मातृछायेनं सांभाळ केला. शिवाजीराजांच्या देखरेखीखाली ते वाढले, परंतु आईचं छत्र हरपलं. हे बालपणीचं त्यांचं दुःख आहे. तारुण्यामध्ये आल्यानंतर काही कटकारस्थानी राज्यकारभारी लोकांनी शिवाजी महाराजांचा आणि संभाजीराजांच्या मध्ये द्वैत कसं निर्माण होईल, भेद कसा निर्माण होईल असा प्रयत्न करून महाराजांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दलची असणारी चुकीचे समज, गैरसमज अशी निर्माण करून त्यांच्यात दुरावा आणण्याचा प्रयत्न केला. इतकं झाल्यानंतर छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा दुर्दैवी अंत फारच लवकर झाला, आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज हे सुद्धा सहजासहजी सिंहासनावरती आले नाहीत. तर बऱ्याच कटकारस्थानांनी त्या ठिकाणी संभाजीराजांना सिंहासनापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न राजकारणी लोकांनी केला. आता त्यात कुणी केला या वादामध्ये आपल्याला पडायचं नाही. आपल्याला संभाजीराजांचा विचार करायचा आहे. आणि संभाजीराजे ज्या वेळेला छत्रपती झाले त्यावेळेला त्या ठिकाणी त्यांना राजकारभार सगळा चालवणं आणि आपल्या विरोधात असणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी काही लोकांना शासन केलं, काही लोकांना त्यांनी बरोबरीनं घेतलं. अशा प्रकारे राज्यकारण करत असताना समर्थ रामदास स्वामींनी त्यांना राजकारणासंबंधानं एक महत्त्वाचं पत्र पाठवलेलं आहे. त्या महत्त्वाच्या पत्रामध्ये बऱ्याच गोष्टी समर्थांनी सांगितल्या की शिवाजी महाराजांनी कसं राजकारण केलं, शिवाजी महाराजांचं बोलणं चालणं कसं होतं, शिवाजी महाराजांची सलगी देणं कसं होतं, शिवाजी महाराजांचं सगळ्या गोष्टी ह्या तुम्ही निरीक्षण करा, त्याचा विचार करा आणि तुम्ही त्याप्रमाणे आचरण करा असं संभाजीराजांना समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि ते सांगत असताना एका समर्थांच्या ओवीचा परिणाम संभाजीराजांच्या अंतःकरणावरती खूप मोठा झाला. ती ओवी जर कोणती असेल तर मंडळी, त्या ओवीमध्ये समर्थाने असं सांगितलेलं आहे की संभाजीराजांना समर्थ म्हणतात की तुम्ही एक काम करा, त्याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, आता या उपरी विशेष काय लिहावे. समर्थ म्हणतात त्याहुनी करावे विशेष. म्हणजे कुणाहुनी? शिवाजी महाराजांनी जे राज्य निर्माण करण्याकरता जी खटपट केली, जी धडपड केली, जे जीवाचं रान केलं, तुम्ही त्यांचे पुत्र आहात, त्यांच्यापेक्षा मोठा पराक्रम तुम्ही करा.
त्यांच्यापेक्षा दिव्य भव्य असं काहीतरी करून दाखवा, तरच आपल्याला पुरुष म्हणून घेण्याची असणारी पात्रता आहे. ही खोचक वर्म समर्थ जी बोलले ते संभाजीराजांच्या जिवारी झोंबलेलं आहे. आणि तेव्हापासून त्यांनी मनाला असं ठरवलं की खरंच आपण शिवाजीराजांच्यापेक्षा भव्य काहीतरी करायचं, आणि संभाजीराजांनी ते करून दाखवलेलं आहे. 9 वर्ष राज्यावर असताना ह्या राजाला कधी सुखाची झोप मिळाली नाही, कधी राजविलास भोग मिळाला नाही निवांत. कोणत्याही प्रकारचं असं सौख्य त्याला संभाजीराजांना मिळालं नाही. 9 वर्ष नुसते झगडत राहिले आणि असा झगडत अनेक लढाया केल्या. सगळ्या लढाया संभाजीराजांनी जिंकलेल्या आहेत. परंतु दुर्दैव म्हणतो, मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे संभाजीराजांचं दुर्दैव तिथंही पुढं उभं राहिलं. आणि काही फितुरीमुळं म्हणा, काही त्यांच्या दुर्दैवामुळं म्हणा, संभाजीराजे ज्यावेळेला पकडले गेले, अर्थात ती फितुरी होती का त्यांचं दुर्दैव होतं या वादामध्ये आपल्याला पडायचं नाही. पण घडली गोष्ट अशी की संभाजीराजे इतक्या वाईट परिस्थितीमध्ये शत्रूच्या हातात सापडले, आणि मग त्या शत्रूने सगळा जो सूड उगवायचा होता, शिवाजीराजांच्यावरचा असणारा राग, संभाजीराजांच्यावरचा असणारा राग, त्या सगळ्या रागाचा सूड संभाजीराजांना पकडल्यानंतर त्या औरंगजेबाने त्यांच्यावरती उगवलेला आहे. अमानुषपणानं, अतिशय क्रूरपणानं, निर्दयीपणानं त्यांचा छळ करून त्यांची हत्या करण्यात आली. पूर्वी आपण ऐकत होतो की राक्षसांचं, दैत्यांचं राज्य होतं, परंतु दैत्य आणि राक्षस सुद्धा इतक्या क्रूरपणानं कोणाची हत्या करत नव्हते. इतक्या वाईट आणि अतिशय निर्घृणपणानं संभाजीराजांचा अंत त्या ठिकाणी करण्यात आला. परंतु या राजाचं वैशिष्ट्य, समर्थांचे त्यांनी एक वाक्य लक्षात ठेवलं होतं की या ठिकाणी कीर्तिरूपानं आपण मागं उरलं पाहिजे. देह क्षणभंगूर आहे, तो कधीही जाऊ शकतो, त्या देहाची पर्वा करू नये. म्हणून समर्थांचं हे वाक्य त्यांनी मनामध्ये ठेवलं, धर्माचा अभिमान ठेवला, स्वराज्याचं रक्षण केलं. म्हणजे शिवाजीराजांनी स्वराज्य उभं केलं, पण ते रक्षण करायचं काम संभाजीराजांनी केलं, विस्तार केला. अशा प्रकारचं महत् कार्य करून कीर्तिरूपानं, कीर्तिसूर्याप्रमाणे आजही ते आकाशामध्ये तळपत आहेत. असे छत्रपती श्री संभाजीराजे तुमच्या माझ्या सर्वांच्या हृदयावरचं असणारं अधिष्ठान आहे त्यांचं. त्या राजांना विनम्र अभिवादन या निमित्तानं आपण करणं गरजेचं आहे. मंडळी, छत्रपती संभाजीराजांना आपण विनम्र अभिवादन करूया. यानंतर मंडळी आणखीन एक मुद्दा सांगायचा की आज आपण या सरत्या वर्षाला निरोप देत आहोत. हे जे आपलं वर्ष आहे, हिंदू वर्ष, या हिंदू वर्षाचा आज असणारा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून आपण नवी उमेद, नव्या आशा आकांक्षा, नवे संकल्प घेऊन या ठिकाणी नवीन सूर्याचं उद्या स्वागत करणार आहोत. तेव्हा आजच्या जुन्या वर्षाला आपण आज निरोप देणार आहोत. हा निरोप देत असताना मंडळी काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपलं आयुष्य, आपलं जीवन म्हणजे जणू काही एक परिपूर्ण भरलेलं जेवणाचं ताट आहे. परिपूर्ण भरलेलं एवढ्या करता म्हणतो की पूर्ण जेवणाचे जे ताट असतं त्याच्यामध्ये 6 रसाचे पदार्थ असतात. कडू, गोड, आंबट, तिखट, खारट अशा प्रकारचे 6 प्रकारचे रस असतात. तुरट असे 6 रस असतात. आणि त्या 6ही रसांची गरज जेवणामध्ये मनुष्याला असते असं आपला आयुर्वेद सांगतो. तेव्हा आपलं आयुष्य हे 6 रसांनी भरलेलं जेवणाचं ताट आहे. गोड पदार्थ आहेत, त्याच्यामध्ये कडू पदार्थ आहेत, आंबट आहेत, तिखट आहेत. परंतु मनुष्याला गोडच जास्त आवडतं. गोड पदार्थ सतत खावेसे वाटतात, परंतु गोड पदार्थ विशिष्ट मर्यादेत खावे लागतात. कडू पदार्थ आपल्याला आवडत नाहीत, परंतु कडू पदार्थही वाढलेला आहे ताटामध्ये. आता ते काही सोडायचं नाही ताटात. मग कडू पदार्थ हा पाण्याच्या घोटाबरोबर कसा तरी खाऊन टाकायचा, पण तो खाल्ला पाहिजे. तसं आपल्या जीवनामध्ये काही कटू प्रसंग येतात, काही कडू आठवणी येतात, काही दुःखद गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात मंडळी. परंतु त्या पाण्याच्या घोटाबरोबर गिळून टाकायच्या आणि गोड चवीची जी काही मात्र पदार्थ आहेत त्याची चव मात्र तोंडामध्ये सतत रेंगाळत ठेवायची. चांगल्या आठवणी असतील, चांगल्या घटना आपल्या जीवनातल्या असतील, त्याच्या आठवणी मंडळी आपण अंतःकरणामध्ये ठेवाव्यात. काही प्रसंग पापड, कुरवडीसारखे खुसखुशीत हसवणारे प्रसंग आपल्याला जीवनात येतात, त्याचाही आनंद घ्यावा. काही खमंग कुरकुरीत भज्यासारखे काही असे प्रसंग आपल्या जीवनामध्ये असतात आनंद देणारे, त्याही पदार्थांचा आनंद घ्यावा. काही तिखट माणसं आपल्याला भेटतात मिरचीच्या ठेच्यासारखे जीवनातल्या, त्याचीही चव थोडीफार घ्यावी.
त्याशिवाय गोड जेवणालाही मजा येत नाही. म्हणून अशा परिपूर्ण 6 रसाचं जेवण जसं आरोग्याला आवश्यक आहे, तसं नियतीनं आपल्याला हे आयुष्य म्हणजे वेगवेगळ्या चवीचे पदार्थ आपल्या जीवनामध्ये वाढलेले आहेत, ते आपण आनंदानं खावं, ताट पूर्ण रिकामं करावं आणि त्या नियतीला सांगावं, बघ तू दिलेले सगळे पदार्थ मी आनंदानं खातो, त्यातले कडू पदार्थ मात्र पाण्याच्या घोटाबरोबर गिळून टाकावेत. तसं आपल्या जीवनातल्या काही कटू आठवणी असतील, दुःखद प्रसंग असतील, ते आपण विसराव्यात आणि या वर्षामध्ये जे काही चांगलं घडलं त्याच्या आठवणी घेऊन पुढच्या वर्षाच्या स्वागतासाठी मंडळी आपण सज्ज होऊया आणि या सरत्या वर्षाला आपण मोठ्या आनंदानं निरोप देऊ. अशा प्रकारचा असणारं हा नवीन वर्षाचा हा निरोपाचा दिवस आहे. तेव्हा आता आपण आपल्या चिंतनाकडं वळूया. श्लोकाच्या समर्थ मंडळी या श्लोकामधून असं सांगतात, बहु चांगले नाम या राघवाचे. बाबा रे, जगामध्ये अतिशय चांगलं जर काही असेल तर श्रीरामाचं नाम आहे असं समर्थ म्हणतात. बहु चांगले. तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलेलं आहे, नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. बहु चांगलं म्हणजे अत्यंत चांगल्यामध्ये चांगलं जर काही असेल तर ते श्रीरामाचं नाम आहे. समर्थ म्हणतात, अति साजिरे. या नामाला विशेषण किती दिलेत बघा. चांगलं, साजिरं, स्वल्प, सोपं, फुकाचं, किती विशेषणं नामाला दिलेली आहेत. चांगलं हे विशेषण सुरुवातीला दिलं, नंतर म्हणतात अति साजिरे. साजिरे या शब्दाचा अर्थ अतिशय मधुर, अतिशय गोड, आपल्याला आवडणारं, आवडेल अशा प्रकारचं, सुंदर अशा प्रकारचं हे भगवंताचं नाम आहे. अति साजिरे. पुढं म्हणतात स्वल्प. स्वल्प या शब्दाचा अर्थ सोपं असा एक अर्थ होतो, कारण सोपं या शब्दाचा अर्थ पुढे तरी सोपा या शब्द दिलेलाच आहे. त्यामुळं इथं स्वल्प या शब्दाचा अर्थ आपण जवळचं किंवा थोडक्यात अशा अर्थानं स्वल्प या शब्दाचा विचार करता येतो. मंडळी, भगवंताचं नाम हे अतिशय कमी अवधीमध्ये भगवत प्राप्ती करून देणारं साधन आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा एका ठिकाणी असं म्हणताना म्हटलेलं आहे की स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गावो विठ्ठल. म्हणजे भगवंताकडे जाणारे इतर जे मार्ग आहेत ते लांबचे रस्ते आहेत, खूप अंतराने फिरून जाणारे रस्ते आहेत. परंतु आमच्या संत महात्म्यांनी शॉर्टकटचा रस्ता तयार केलेला आहे. पण तो नुसता शॉर्टकटचा रस्ता तयार केला असं नव्हे, तर तो चांगलाही तयार केलेला आहे. म्हणजे त्या रस्त्यानं चालत असताना कुठलेही अडथळे नाहीत, खड्डे नाहीत, स्पीड ब्रेकर फार नाहीत, कोणत्याही प्रकारानं आपल्याला त्रास न होता त्या रस्त्याने आपल्याला जाता येतं असा सोपा रस्ता तयार केलेला आहे. शासन सुद्धा आपल्यासाठी जवळचे आणि सोपे रस्ते तयार करतं, परंतु त्याला टॅक्स भरावा लागतो, त्या रोडला टोल नाके भरावे लागतात. परंतु संतांनी केलेले हे जे रस्ते आहेत देवाकडे जाण्याचा, त्याला कुठल्याही प्रकारचा टोल नाका वगैरे काही द्यावा लागत नाही. म्हणून तर फुकाचे असा शब्द वापरलाय ना. पुढं काही द्यावं लागत नाही भगवंताचं नाम घेताना. फक्त अंतःकरणातला भाव, अंतःकरणातलं प्रेम हे भगवंताला अर्पण केलं आणि नामचिंतन केलं की मग दुसरं काही त्याच्याकरता लागत. नाम फुकाचे फुकाचे म्हटलेलं आहे. मग समर्थ इथं म्हणतात अति साजिरे. स्वल्प म्हणजे जवळचं आणि सोपे. सगळ्यात सोपं काय असेल तर भगवंताचं नामचिंतन आहे. बाकी मग मंत्र 7 कोटी सांगितले आपल्या धर्मामध्ये. सगळे मंत्र उच्चारायला अवघड आहेत आणि प्रत्येक मंत्राचा विधी वेगवेगळा आहे. कोणताही मंत्र कुठल्याही अवस्थेमध्ये म्हणून चालत नाही. उदाहरणार्थ गायत्री मंत्र जो आहे, तो गायत्री मंत्र ज्याची त्या ठिकाणी मुंज झालेली आहे, म्हणजे उपनयन संस्कार झालेले आहेत, ज्याच्या गळ्यामध्ये जानवा आहे, जो त्रिकाळ संध्या करतो, अशा फक्त व्यक्तीनं, अशा ब्राह्मणाने गायत्रीचं पुरस्चरण करावं असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आपण आता तो गायत्री मंत्राचं कॅसेट लावतो, कुठंही कशाही पद्धतीने ते वाजत असतंय. आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये असताना जे आपल्या कानावर शब्द पडतात, हे खऱ्या अर्थानं हे दोष आहे. त्याचा उच्चारही तसा करू नये अपवित्र अवस्थेमध्ये आणि श्रवणही अपवित्र अवस्थेत करू नये, असे मंत्र आहेत ते. परंतु भगवंताचा नाममंत्र जो आहे त्याला कोणत्याही प्रकारचा निर्बंध किंवा कुठलेही दोष नाहीत, म्हणून सोपे म्हटलेलं आहे त्याला. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, असं तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात. सगळ्यापेक्षा सोपं जर काय असेल तर ते भगवंताचं नाम आहे. बहु साजिरे, स्वल्प, सोपे आणि फुकाचे. फुकाच आहे, फुकट आहे. नाम घेता न लगे मोल
असं महाराज म्हणतात. काही द्यावं लागत नाही नामाकरता. अशा प्रकारे फुकट मिळणारं हे भगवंताचं नाम आहे. परंतु या नामाचा इतकं त्याची विशेषणं तुम्ही सांगितली, पण त्याचा फायदा काय नेमका आम्हाला, त्याचा लाभ काय आम्हाला? तेव्हा त्याचा लाभ समर्थ सांगतात, करी मूळ निर्मूळ घेता भवाचे. भगवंताचं नाम या भवाचं मुळासहित भवाला निर्मूळ करतं. भव म्हणजे जन्म मरणाचा फेरा, भवसागर, ज्याला संसार सिंधू, संसार सागर अशी वेगवेगळी नावं आहेत. जन्म आणि मरणाचा हा फेरा जीवाला अत्यंत दुःख देणारा आहे. मग तो कोणत्याही जन्मामध्ये जन्माला येऊ द्या, मरू द्या, जन्म आणि मरण हे दुःखाचं कारण आहे. म्हणून त्या जन्ममरणाच्या भवाला निर्मूळ करणारं हे भगवंताचं नाम आहे. म्हणून करी मूळ निर्मूळ घेता भवाचे आणि जीवा मानवा हेची कल्याण हेची कैवल्य साचे. समर्थ म्हणतात, मनुष्याला देखील आणि मनुष्य व्यतिरिक्त इतर जे जीव आहेत त्या जीवाने जरी नाम घेतलं तरी त्यांना सुद्धा कैवल्य म्हणजे सायुज्य मुक्ती देणार हे नाम आहे. माणसाला तर मोक्ष मिळतो, परंतु अनावधानानं न कळत काही ठिकाणी जर इतर प्राण्याने देखील जर नाम घेतलं, त्यांच्या अंतःकरणात जरी नाम आलं भगवंताचं, तरी त्यांचा सुद्धा मोक्ष त्या ठिकाणी ठरलेला आहे. म्हणून रामायणामध्ये जे सगळे वानर होते प्रभू रामचंद्रांच्या बरोबर, त्यांना काही बोलता येत नव्हतं, परंतु अंतःकरणामध्ये रामाचं चिंतन असल्यामुळं त्या रामचिंतनानं ते वानर कपिकुळ उद्धरिले म्हणतात महाराज. त्यांचा उद्धार झाला. त्या गजेंद्र नावाच्या हत्तीचा भगवंताच्या चिंतनानं उद्धार झाला, कैवल्य प्राप्त झालं. मग मनुष्याला का होणार नाही? समर्थ म्हणतात की जीवा मानवा हेची कैवल्य साचे. अशा प्रकारे कैवल्य पद देणारं, आनंद पद देणारं भगवंताचा असणारा असं हे श्रेष्ठ नाम आहे. त्या नामाचा उच्चार आपण करावा, प्रेमानं भगवत चिंतन करावं, प्रेमानं भगवंताचं भजन करावं, नाम गावं. ह्याच्यामध्येच खरा जीवनाचा आनंद आहे. आणि तो जीवन आनंद आपण मंडळी उपभोगण्याचा क्षणाक्षणानं कणाकणानं जरूर आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि तसा तो करावा अशी समर्थाची आपल्याला आज्ञा म्हणा किंवा त्यांचा आपल्याला उपदेश आहे. तेव्हा मंडळी आजच्या श्लोकाचं असणारं हे चिंतन आहे. चिंतन आपल्याला आवडलं का जरूर कळवा. आपण चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. अध्यात्माच्या आवडीचे आपले काही परिचित मंडळी असतील त्यांच्यापर्यंत या चॅनलची जरूर माहिती द्या. तेव्हा भेटूया मंडळी. आता आपली भेट सरळ पुढच्या वर्षी आहे. तेव्हा भेटूया मंडळी पुढच्या वर्षी. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.